नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचन अँड लाईफस्टाईलमध्ये. आज आपण करणार आहोत बेसन मसाला भेंडी. भेंडीची आपण वेगवेगळ्या पद्धतीनं भाज्या करतो, पण ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल. मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी ही भाजी अगदी उत्तम आहे. तसेच पाहुणे आल्यानंतर एखादी एक्स्ट्राची भाजी साईड डिश म्हणून ही पण भाजी उपयोगी पडेल. भाजी करायला एकदम सोपी आहे, खूप चटपटीत आणि तिखट अशी आहे. चला तर आपण सुरू करूया. त्यासाठी आपल्याला भेंडी 1/2 किलो लागते. भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे. शक्यतो भेंड्या ह्या कोवळ्याच घ्यायच्या आहेत. आता भेंड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. मागचे पुढचे देठं कट करून मधून कट करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने सगळ्या भेंड्या कट करून घ्या. भेंड्या कोवळ्या असतीलच तरच ही भाजी जास्त चांगली होते. आता आपल्या सगळ्या भेंड्या कट करून झालेल्या आहेत. एका बाउलमध्ये ह्या भेंड्या काढा आणि मीठ चवीनुसार टाका. हळद 1 टीस्पून टाका. तिखट पावडर 1 टेबलस्पून टाका. आमचूर पावडर 1 टीस्पून टाका. आमचूर पावडर नसेल तर लिंबू पिळला तरी चालेल, अर्धा लिंबू पिळला तरी चालेल. गरम मसाला 1 टीस्पून टाका. धने जिरे पावडर 1 टीस्पून टाका. तेल 1 टेबलस्पून टाका. आता व्यवस्थित हे मिश्रण एकत्र करून घ्या. सगळे मसाले त्या भेंड्यांना लागले पाहिजेत. आमचूर पावडर किंवा लिंबूमुळे भेंडी चिकट होत नाही. आता हे 15 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे. 15 मिनिटं असंच ठेवूया. आता एका कढईत बेसन 1 छोटी वाटी भाजून घेऊया. थोडंसं लालसर असं खमंग असं बेसन भाजून घेऊया. बेसन भाजलं की काढून घेऊन त्याच्यात तेल 3 टेबलस्पून टाका. या भाजीला तेल थोडं जास्त लागतं. तेल गरम झालं की मोहरी, जिरे, हिंग आपल्याला टाकायचं आहे. मोहरी आणि जिरे तडतडले की आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. ठेचलेल्या लसणाच्या 8 पाकळ्या आपल्याला टाकायच्या आहेत. तुम्ही बारीक कट करून टाकल्या तरी चालतील. लसूण थोडासा लालसर भाजला की आपल्याला उभे पातळ चिरलेले कांदे 2 टाकायचे आहेत. कांदा गुलाबीसर असा भाजून घ्या. हिंग, हळद 1/2 टीस्पून टाका. आता आपण मुरत ठेवलेल्या भेंड्या टाकायच्या आहेत. तर व्यवस्थित ह्या भेंड्या परतून घ्या. आता 5 मिनिटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे मंद गॅसवर. त्याच्यामुळे भाज्या आणि मसाले शिजतील. 5 मिनिटानंतर बघूया. सगळे मसाले शिजलेले आहेत आणि भेंडी पण 70% मऊ झालेली आहे. अजिबात चिकट नाही आहे. आता आपण भाजलेलं बेसन टाकायचं आहे. बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे बेसन साधारण 50 ग्रॅम असेल, 50 ते 70 ग्रॅम असेल. जास्त बेसन पडलं तर भेंडी चांगली नाही लागणार. त्यामुळं अगदी भेंडीला लागेल इतपतच बेसन टाकायचं आहे.
आता पाण्याचा थोडासा हबका द्यायचा आहे, ज्याच्यामुळे ते बेसन थोडंसं कच्चेपणा पण जाईल आणि उमलून येईल. तर व्यवस्थित मिक्स करून परत एक 5 ते 10 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे झाकून. एक 5 ते 10 मिनटानंतर बघूया, छान त्याला वाफ आलेली आहे आणि बेसन पण छान असं उमलून आलेलं आहे. आपली ही बेसन भेंडी मसाला आपली रेडी आहे. वरून भरपूर कोथिंबीर टाकूया आणि गरम गरम आपली ही भाजी चपातीबरोबर सर्व करूया. डब्यात न्यायला मुलांच्या टिफिनसाठी अगदी ही उत्तम भाजी आहे. इव्हन प्रवासात सुद्धा ही भाजी खूप चांगली आहे. जर तुम्हाला ही भाजी आवडली